सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. तर आज आहे अक्षय तृतीया, म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. तर आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेची पवित्र अशी कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकट, दुःख, दारिद्र्य, त्याचसोबत गरिबी दूर होते आणि माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. श्रीकृष्ण हा पांडवांचा सखा, तसाच पाठीराखा आणि त्यांचा मार्गदर्शकही होता. पांडव कोणत्याही अडचणीत, संकटात सापडो, श्रीकृष्ण सखा त्यांच्या रक्षणासाठी लगेच हजर व्हायचा. त्यांना संकटातून सुटण्यासाठी सल्ला देखील द्यायचा. युक्तीच्या 4 गोष्टी सांगायचा. कृष्णाचे त्यांच्यावरती सदैव प्रेम होतेच. पांडवांच्याही मनात, ध्यानात कृष्ण असायचे. ते सुखात असोत किंवा दुःखात त्यांना कृष्णाची आठवण ही व्हायचीच. लढाई अगर दान धर्माची बाब असो, भगवान श्रीकृष्ण त्यांना योग्य ते उपदेश करायचे. एकदा पांडव गंगेवर स्नानाला गेले. श्रीकृष्णही होतेच. पांडव रथ दूर सोडून गंगेच्या काठी आले. एका सुंदर मंदिरात जाऊन ते बसले. चर्चा करता करता विषय निघाला. धर्मराज फार धार्मिक, त्याला नेहमी दानधर्म करावासा वाटायचा. त्यावेळी त्याच्या मनात आले, माणसाने केलेले पुण्य कायम कसे टिकेल. त्याने लगेच श्रीकृष्णाला विचारले. श्रीकृष्णाने सांगितले, वैशाख शुद्ध तृतीयेला दान करावे. या दिवशी होम हवन करावे, यज्ञात आहुती द्याव्यात, देवांच्या नावाने दानधर्म करावे. आपल्या परलोकात गेलेल्या पितरांकरता, वाडवडिलांकरता त्यांच्या नावाने पुण्यकर्म, तर्पण, दानधर्म करावे. अशा प्रकारे या दिवशी केलेले कर्म कायम टिकते, सदैव अक्षय राहते. धर्माला ते ऐकून फार आनंद झाला. त्याला हवी असलेली चांगली गोष्ट समजली. वैशाखाच्या पहिल्या पंधरवाड्यात येणारी 3री तिथी ही शुद्ध तृतीया, म्हणून या तिथीला नाव पडले अक्षय तृतीया. मग या दिवसाला एवढे महत्त्व का आले? तर 4 युगे, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. यातले प्रथम जे कृतयुग, त्यात लोक फार सुखी होते. सर्वत्र शांतता, समाधान नांदत होते. अशा कृतयुगाचा आरंभ या दिवशी म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीयेला झाला. कोणत्याही युगाचा आरंभ शुभमंगल मानला जातो, म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. भुकेलेले, तहानलेल्यांना तृप्त करावे असा प्रघात आहे. या दिवशी जलकुंभदान करतात, पितरांना उदक कुंभदान करतात. तसेच ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या धान्यांचे या दिवशी दान करावे. या दिवशी श्राद्ध करतात, म्हणजेच परलोकात गेलेल्या वाडवडिलांना पाणी देतात. त्यांची आठवण म्हणून ब्राह्मणांची पूजा करतात, ब्राह्मणांना दान देतात. हा दिवस आणखी एका कारणासाठी लक्षात ठेवण्यासारखा आहे, कारण या दिवशी परशुरामाचा जन्म झाला. संपूर्ण पृथ्वी जिंकली, पण आपल्या ब्राह्मणपणाला विसरला नाही. जिंकलेली पृथ्वी दान करून टाकली. अखेर आपण स्वतः तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, अखंड टिकणारे. या दिवशी केलेले दान हे अक्षय राहते, कधीही संपत नाही. म्हणून या तिथीला आपणास जे जे शक्य असेल ते दान करावे. या दिवशी दान केलेले अक्षय तर राहतेच, पण त्याचबरोबर दान देणाऱ्यास यामुळे शांती, सुख, समृद्धी यांचाही लाभ होतो. म्हणून आपणास जे शक्य असेल असे एखादे पुण्यकृत्य करावे असे पूर्वज सांगतात. या दिवशी केलेले सत्कृत्य अखंड टिकणारे असते, हे सर्वात विशेष. गोरगरीब, मुमुक्षित, उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देणारा, त्यासाठी प्रवृत्त करणारा हा सण आहे. यामुळे समता, बंधुभाव, ऐक्य टिकण्यास मदत होते. अनाथ विद्यार्थ्यांना मदत करावी, अन्नदान, वस्त्रदान करावे. सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्यप्रद म्हणून चुडादान करतात.
या दिवशी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून तो दान करतात. तसे पाहिले तर तहानलेल्यांना पाणी द्यावे हे त्याचे प्रतीक. या महिन्यात उन्हाची तीव्रता वाढलेली असते. त्यासाठीच आपल्या संस्कृतीने जलदानाचे महत्त्व सांगितलेले आहे. मनुष्य प्राणीमात्रांना, वृक्षवेलींना पाणी देऊन जीवनदान द्यावे. थोडक्यात अक्षय तृतीया या तिथीमुळे एक जीव दुसऱ्या जीवाचा, मग तो प्राणी, मनुष्य, वन्य, वृक्ष कोणताही असो, त्याला जलदान करून तृप्त करावे, हा संस्कृतीचा नियम आहे. हा दिवस पितरांचा सण आहे. म्हणून या दिवशी दुपारी 12 वाजेनंतर पितरांना नैवेद्य दाखवावा. या दिवशी पितरांना उदक कुंभ दान करतात, म्हणजे पतरवाळी वेष्टन करावे. त्या घटाला गंध लावावे व फूल, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा, पाणी घालावे. घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास दान द्यावा. घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र हात जोडून म्हणावे. तसेच या दिवशी केळीचे पूजन करावे. दुपारी 12 वाजेला शेताच्या मधोमध खड्डा करून एक व्यक्ती जेवेल एवढे अन्नाच्या नैवेद्याचे ताट करून ते अन्न त्या खड्ड्यात टाकावे व सीता मातेला नैवेद्य दाखवून प्रार्थना करावी. या दिवशी शेतकरी आपल्या कामाला लागतात. आता अक्षय तृतीयाबद्दल बऱ्याच अशा लोकप्रिय कथा आहे, तर मी त्या कथा सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला आपल्या पूर्वजांचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल. कारण की या दिवशी आपल्या पूर्वजांची देखील पूजा सेवा केली जाते. शाकाल नावाचे एक नगर होते. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव धर्म असे होते. नावाप्रमाणेच तो धार्मिक, स्वभावाने प्रेमळ होता. फार गरिबी असल्याने जेवायला मिळाले तर ठीक, नाही तर उपाशीही राहायचा. तो देव ब्राह्मणांची नित्यपूजा करी. खूप ज्ञान मिळवावे, सतत शिकावे व शिकवत राहणे हे त्याचे काम. सदैव याच कामात तो रमलेला असे. स्वतःसाठी पैसा मिळवण्यासाठी त्याला कधीही वेळ नसायचा. कुणी काही दिले तरच घ्यायचा. समाधानी वृत्ती होती. साधू संतांच्या कथा, पुण्यवान लोकांच्या कथा यांची त्याला भारी आवड होती. त्यासाठी तो दूरदूरच्या ठिकाणी जायचा. कथा कीर्तने ऐकायचा, साधू संतांची दर्शने घ्यायचा व यातच खूप आनंदी व्हायचा. एके दिवशी एका गावात गेला असता एक विद्वान माणूस त्याला भेटला. आपण याला काही विचारावे असे ब्राह्मणाच्या मनात आले. ब्राह्मणाने पूर्वी वाचलेले होते की पुण्य शिल्लक असते तोपर्यंतच माणसाला चांगल्या प्रकारे राहता येते. देवांच्या जवळ त्याला आसरा मिळतो. एकदा हा पुण्याचा साठा संपला की देवलोकातून त्याला खाली ढकलून देतात. म्हणून त्याला वाटत असायचे की सदा टिकणारे पुण्य मनुष्यास कशाने लाभेल, असा प्रश्न त्याच्या मनात आला व हाच प्रश्न त्याने विद्वानाला विचारला. त्या विद्वानाने ब्राह्मणाला अक्षय पुण्य टिकवून ठेवण्यासंबंधी म्हणजेच अक्षय तृतीयेसंबंधी सर्व माहिती सांगितली. ब्राह्मणाला ते ऐकून आनंद वाटला. आपल्याजवळ जे काही असेल ते आपण त्या दिवशी देऊन टाकावे व विचारलेल्या प्रश्नास मिळालेल्या उत्तराच्या मोठ्या समाधानातच ब्राह्मण त्या दिवशी घरी परत आला. दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती. आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व गोरगरिबांना दान करायचे असे ब्राह्मणाने आदल्या रात्रीच ठरवले व तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आटपून तो ब्राह्मण उत्साहाने दान करण्यासाठी गोरगरिबांची वाट पाहत बसला. हे त्याच्या बायकोला समजताच ती त्याच्यावर रागवली. घरात दोघांपुरते अन्न नसताना नवरा जे आहे ते सुद्धा गोरगरिबांना दान करायला निघाला आहे. हे पाहून तिने ब्राह्मणाला विरोध केला, पण ब्राह्मण काही ऐकेना. त्याने एकच ध्यास घेतला होता. उत्तम पर्व काळी पत्नीचा विरोध पत्करून त्याने दान केले. भिकाऱ्यांचा तांडा घराशी आला. त्यांना सारे धान्य दान केले. पुढे दरवर्षी हा क्रम त्याने सुरू केला. अनेक वर्ष लोटली. ब्राह्मणाने खूप पुण्य साठवले. वयोवृद्ध झाला व अंती त्यास मोक्ष मिळाला. पुढे त्याचाच दुसरा जन्म झाला. तो राजा झाला. कुशावती नगरीचा हा राजा सदा चैनीत ऐशो आरामात राहायचा. प्रजेच्या कष्टावर चैन करणे, प्रजेची कधीही विचारपूस अथवा कोणतीही दखल घ्यायची नाही. राजासमोर अधिकाऱ्यांबद्दल तक्रार करण्याची प्रजेची हिंमत होत नसे. सर्वजण धास्तावलेले होते. त्याच राज्यातील वनात एक तपस्वी ऋषी होते. राजाला त्या तपस्वीबद्दल कमालीचा आदर वाटे. यावरून मागच्या जन्माचा एक गुण याही जन्मी त्याच्यात दिसत होता. लोकांना युक्ती सुचली.
सर्व मिळून तपस्वी ऋषीकडे गेले. त्यांनी आपले दुःख ऋषीवर्यांना सांगितले. लोकांचे म्हणणे ऐकून ऋषी थेट राजवाड्यात गेले. त्यांनी राजाची कान उघडणी केली. आपण प्रजेवर अन्याय केला याची जाणीव राजाला करून दिली. ऋषींनी राजाला कल्पना दिली की राजा, तू पूर्वजन्मी केवळ एक गरीब ब्राह्मण होतास, परंतु तुझ्या अक्षय पुण्याईने या जन्मी राजा झालास. वैशाख शुद्ध तृतीयेला गोरगरिबांना दानधर्म केल्यामुळे, अक्षय तृतीयेचे दानव्रत पाळल्यामुळेच तुला या जन्मी राजवैभव प्राप्त झाले. या जन्मी असे काही पुण्य केले नाहीस तर पूर्वीप्रमाणेच गरीब होऊन यातना भोगाव्या लागतील. ऋषींच्या बोलण्याने राजाचे डोळे उघडले. गरीब दरिद्री ब्राह्मण असताना आपण गोरगरिबांच्या उपयोगी पडलो. आज आपल्याजवळ राजाचे अमाप ऐश्वर आहे आणि आपण ऐशोआरामात आपल्या सुखात गुरफटून पडलो आहोत. दानधर्म व लोकांच्या सुखाकडे आपले लक्षही नाही. या विचारांनी राजा अस्वस्थ झाला. त्याला वाईट वाटले. आपली चूक कळली. त्याने ऋषींची क्षमा मागितली. मी माझ्या कर्तव्याला चुकलो. मला माझी चूक कळाली. यापुढे मी माझ्या कर्तव्याला चुकणार नाही. माझे राज्य ऐश्वर दानधर्मासाठीच आहे हे तो समजला. येथे ऋषींचे काम झाले. ऋषी आपल्या आश्रमात निघून गेले. पण येथे आश्चर्यच घडले. एका रात्री राज्यात बदल झाला. राजाने ऐशोआराम सोडला. गंगेच्या काठी मोठी सभा भरवली. असंख्य गोरगरिबांना त्याने आपली सारी संपत्ती दान करून टाकली. त्याचे पुण्य टिकले. या दिवशी केलेल्या दानाच्या पुण्याईमुळे राजाला स्वर्ग प्राप्त झाला, अशी ही अक्षय तृतीयेची कथा सांगितली जाते. त्यामुळे या दिवशी यथासांग दान करावे व पुण्य संचय करावा. अक्षय तृतीयेचा दिवस पुण्यवंत होणं. याच अक्षय तृतीयेच्या दिवशी पांडवांना भगवंतांची सेवा केली होती. जास्त तप केलेलं होतं. विशेष म्हणजे धर्मराज आणि या धर्मराजाला अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पात्र मिळालं होतं. तर अक्षय पात्र म्हणजे या पात्रातील अन्न कधीही संपत नाही. लाखो लोकांना जेवण देऊ शकतं असं हे अक्षय पात्र. आणि अक्षय पात्रावरती पांडवांनी 12 वर्ष वनवास केला आणि त्यांनी 12 वर्ष याच अक्षय पात्रातून जेवण केलं. आणि याच अक्षय पात्रातून लाखो साधू ऋषी मुनींना पांडवांनी अन्नदान केलं. आणि याच अक्षय पात्राची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, जेणेकरून आपल्यावरती देखील भगवंताची कृपा होईल. हा जो काळ होता तर तो महाभारताचा काळ होता आणि पांडवांना त्या ठिकाणी 12 वर्ष वनवास मिळाला. 12 वर्ष वनवास मिळाल्यानंतर पांडवांना फक्त कपड्यानिशी बाहेर काढलं. राज्यातून पांडव जंगलामध्ये राहू लागले. काही नव्हतं खाण्यासाठी त्यांच्याकडे. बघा, फक्त जंगलातील फळं खाऊन पांडव राहत होते. त्याच वेळेला पांडव जंगलामध्ये आलेत. धर्मराज आलाय म्हणून पांडवांना भेटण्यासाठी हजारो ऋषी दररोज पांडवांच्या कुटीमध्ये येत होते. आता कुटीमध्ये आल्यानंतर प्रत्येक येणारा ऋषी एक आशा बाळगून येत होता की आम्ही पांडवांकडे गेल्यानंतर तर आम्हाला जेवण त्या ठिकाणी मिळेल. आणि अशा आशेने ते ऋषी यायचे. परंतु पांडव त्या ठिकाणी जंगलामधून एक फळ आणून ऋषींचे समाधान करत होते, म्हणजे त्यांना भोजन देत होते. आता दररोज असे ऋषी येऊ लागले. पांडुपुत्र धर्मराजांना प्रश्न पडला की आता दररोज एवढे हजारो ऋषी येतात, मग आपण जेवण द्यायचं कुठून? घनघोर जंगल, त्यामधून दररोज एवढी फळं पोटभर देऊ शकत नव्हते. त्यावेळी धर्मराजाला फार वाईट वाटतं. आणि एके दिवशी पांडवांच्या कुटीमध्ये त्यांचेच पुरोहित महर्षी दुमी हे ऋषी आले. त्या ठिकाणी विनम्रपणे पांडव सगळे पाया पडले. धर्मराजानं आपल्या पुरोहितांना विचारलं की महाराज, आमच्याकडे दररोज हजारो ऋषी येतात की धर्मराजांकडे काहीतरी सुंदर असं जेवण मिळेल, मनाचं समाधान होईल, पोटाचे समाधान होईल आणि म्हणून ऋषी येतात. परंतु आम्ही त्यांना फक्त फळ देऊ शकतो, पण काही दिवशी फळं सुद्धा कमी पडतात. त्यामुळे आम्हाला फार वाईट वाटतं की त्यांना मी जेवण देऊ शकत नाही. महाराज, काहीतरी याच्यावरती उपाय सांगा. आणि त्यावेळी पुरोहित महर्षी धुमी यांनी सांगितलं, धर्मराजांना हे राजा अक्षय तृतीयेचा दिवस आहे. उद्या या दिवशी मिळणारं पुण्य अक्षय असेल आणि ही संधी आहे. तुला तू सूर्यदेवांची उपासना कर. सूर्यदेवांच्या 108 नामांचा जप कर मनापासून आणि यांच्यावरती उपाय तुला सूर्यदेवच देऊ शकतील. आणि अक्षय पात्राविषयी सगळी माहिती त्या ठिकाणी धर्मराजाला सांगितले. धर्मराजाने ऋषींचा आभार मानले आणि त्या ठिकाणी ऋषी निघून गेले. आणि दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेचा दिवस होता. याच पुण्यवंत दिवशी धर्मराजाने फार मोठी सूर्याची तपश्चर्या केली.
दिवसभर म्हणजे सूर्यदेवांचा 108 नावाचा जप केला आणि सूर्यदेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले, प्रकट झाले. स्वतः सूर्यदेवाने युधिष्ठिराला विचारलं की हे युधिष्ठिरा, तुला काय पाहिजे? मी प्रसन्न आहे. आणि त्यावेळी युधिष्ठिराने सगळं सांगितलं. आम्हाला 12 वर्ष वनवास मिळालाय. माझ्या परिवाराकडे जंगलामध्ये हजारो ऋषी माझ्याकडे आशेने येतात जेवणासाठी, परंतु मी सगळ्यांना जेवण देऊ शकत नाही. हे सूर्यनारायणा, माझ्या मनाची इच्छा पूर्ण करा. त्यावेळी सूर्यनारायणाने सांगितलं की तुला काय पाहिजे? त्यावेळी युधिष्ठिर म्हणाला की मी सगळ्यांना जेवण देऊ शकेल असं तुम्ही काहीतरी करा. आणि त्याच वेळेला एक तांब्याचं पात्र म्हणजेच अक्षय पात्र सूर्यदेवाने धर्मराजांना दिलं. म्हणजेच युधिष्ठिराला आणि त्याला सांगितलं, या अक्षय पात्रातून लाखो लोकांना तू जेवण देऊ शकतो. फक्त 12 वर्ष तुझा वनवास आहे. तोपर्यंत तुझा परिवार सगळा या ठिकाणी पोटभर अन्न खाऊ शकेल. आणि या अक्षय पात्रातील अन्न संपेल केव्हा? तर ज्या वेळेला द्रौपदी अक्षय पात्रामध्ये जेवण करेल. शेवटी आणि जेवल्यानंतर हे अक्षय पात्र ज्या वेळेला साफ करेल त्याच वेळेला या अक्षय पात्रातील अन्न संपेल आणि याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच परत या अक्षय पात्रातून अन्न मिळू शकेल. अशी सर्व माहिती अक्षय पात्राची सांगितली. मनाला इच्छा येईल ते अन्न अक्षय पात्र तुला देईल असं वरदान त्या ठिकाणी सूर्यदेवाने नारायणाने दिलं होतं. आणि हे अक्षय पात्र दिले. तो दिवस होता अक्षय तृतीयेचा आणि सूर्यनारायण त्या ठिकाणी गुप्त होऊन निघून गेले आणि पांडुपुत्र युधिष्ठिर आपल्या कुटीमध्ये जंगलामध्ये गेला. त्याच दिवसापासून 12 वर्ष दररोजचे बघा हजारो ऋषी ज्या ज्या ठिकाणी वनवासाला पांडव जायचे, जंगलामध्ये जागा देखील बदली व्हायच्या. त्या ठिकाणी हजारो ऋषी येत होते आणि सुंदर असं अन्न पांडव साधू ऋषींना देत होते. एवढंच नाही तर गोरगरिबांना सुद्धा अन्न द्यायचे. पांडव अक्षय पात्रातून मनाला इच्छा येईल ते अन्न त्या अक्षय पात्रात तयार होत होतं. आणि संध्याकाळी शेवटी द्रौपदी त्या ठिकाणी अक्षय पात्रामध्ये जेवण करायचे आणि अक्षय पात्र साफ करून ठेवायचे. त्याच वेळेला अन्न संपायचे. आणि ही बातमी 10 दिशेला पोहोचली. आणि ही बातमी जेव्हा दुर्योधनापर्यंत पोहोचली तेव्हा दुर्योधनाला खूप दुःख झालं, कारण त्याचे विचारच वाईट होते. त्याला वाटलं की पांडवांना आम्ही राज्यातून बाहेर काढलं, त्यांना वनवासाला पाठवलं, तरी पण पांडव लाखो लोकांना जेवण देतात. आणि ते कसं? त्यांनी त्याचा शोध घेतला याचाच. आणि त्यांना समजलं की अक्षय पात्र पांडवांना मिळाले आणि या अक्षय पात्रातील अन्न संपत नाही. बघा दुर्बुद्धी किती दुर्योधनाची. त्यावेळी दुर्योधनाने एक योजना देखील आखली की पांडवांना काहीतरी शाप मिळावा आणि अक्षय पात्र पांडवांकडून जावं. दुर्योधनाची बुद्धीच वाईट होती, म्हणून दुर्योधनाने एक योजना आखली. महर्षी दुर्वास यांना आपल्या दरबारी बोलवलं आणि महर्षी दुर्वास यांची फार मोठी ताकद होती, म्हणून दुर्योधनाने ठरवलं की त्यांची दररोज सेवा करायची. व ते मग रोज सेवा करू लागले. सेवा करता करता महर्षी दुर्वास ऋषी दुर्योधनावरती प्रसन्न झाले. त्यांना माहीत नव्हतं की दुर्योधन काहीतरी कपट करेल. आता प्रसन्न झाल्यानंतर महर्षी दुर्वास यांना दुर्योधनाने अक्षय पात्राविषयी सांगितलं. तेव्हा महर्षी दुर्वास यांना सुद्धा पांडवांच्या अक्षय पात्राचं कुतूहल वाटलं आणि दुर्योधनाने सगळं सांगितलं की दिवसभर अन्न मिळतं, किती बी लोक आले तर ते देखील जेवतात, परंतु संध्याकाळी जेव्हा द्रौपदी या पात्रामध्ये जेवण करेल आणि ते पात्र साफ करेल तिथून पुढे अन्न मिळणार नाही. हे सगळं दुर्योधनाने दुर्वास ऋषींना सांगितलं. त्यानंतर ते दुर्वास ऋषींना म्हणाला की तुम्ही द्रौपदी जेवल्यानंतर जा, म्हणजे बघू पांडव तुम्हाला जेवण कसे देतील. आणि या ठिकाणी महर्षी ऋषींनी ठरवलं. बघा पांडवांकडे जाण्यासाठी महर्षी ऋषी पांडवांच्या कुटीकडे गेले, परंतु संध्याकाळी गेले आणि त्यावेळी सगळ्यांचं जेवण झालेलं होतं. द्रौपदी माता सुद्धा जेवण करून ते पात्र साफ केलेलं होतं. आता महर्षी ऋषी पांडवांच्या कुटीकडे गेले. त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक शिष्य होते. अनेक शिष्य व दुर्वास ऋषी या सगळ्यांना आलेले पाहून द्रौपदी माता आणि पांडव आश्चर्यचकित झाले. आता काय करायचं? अक्षय पात्रातील अन्न तर आता आपण देऊ शकत नाही, कारण द्रौपदीने जेवण केलेलं होतं, अक्षय पात्र साफ केलेलं होतं आणि आता जेवण दुसऱ्या दिवशी मिळणार होतं. मग त्यावेळी पांडवांनी सांगितलं, हे ऋषी महाराज, तुम्ही आता नदीवर जाऊन आंघोळ करून या, आम्ही तुमच्या जेवणाची व्यवस्था करू. आणि मग सगळे ऋषी नदीवरती आंघोळ करायला गेले. मात्र या ठिकाणी द्रौपदी मातेनं भगवान श्रीकृष्णांची आराधना चालू केली. देवा तू वाचव रे, संकटाच्या वेळी आमची मदत कर. अगदी मनापासून इच्छा व्यक्त केली आणि भगवंताला यावं लागलं आपल्या भक्तासाठी. आणि स्वतः त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या कुटीमध्ये आले.
त्यांचा राखणदार देखील तोच होता, भगवान श्रीकृष्ण. व ते त्या ठिकाणी आले आणि द्रौपदीला म्हणाले, द्रौपदी, काहीतरी जेवण उरलं का ग? द्रौपदीने सगळा प्रकार सांगितला की मी अक्षय पात्र स्वतः जेवण करून साफ करून ठेवलं. काही नाही म्हणजे काहीतरी पहा, एक कण तरी पहा. आणि त्यावेळी अक्षय पात्राला फक्त एक कण भाताचा लागलेला होता. मित्रांनो, एक कण, तो कण द्रौपदीने भगवान श्रीकृष्णांना दिला आणि भगवान श्रीकृष्णाने तो कण खाल्ला. बघा, इकडे चमत्कार झाला. सगळे साधू ऋषी, महर्षी, दुर्वास यांचे शिष्य नदीवरून अंघोळ करून निघाले, परंतु सगळे ढेकर द्यायला लागले. बघा, पोटावरून हात फिरवू लागले. समाधान झालं त्यांचं आणि पोट भरल्याने आपण कण सुद्धा खाऊ शकत नाही. अखंड सृष्टीचा मालक त्या ठिकाणी आला आहे, ज्याच्याकडे विश्वास रक्षण करण्याची जबाबदारी आहे. सगळ्यांचं पोट भरण्याची जबाबदारी त्याची कला आहे. सगळ्या साधू ऋषींचं म्हणजेच दुर्वासांचं पोट भरलं. पांडवांच्या कुटीकडे आले आणि पांडवांना सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी जेवण देऊ नका, आमचे पोट भरलं आहे, हो, एक कण सुद्धा आम्ही खाऊ शकत नाही. आणि हे ऐकल्यानंतर अक्षरशः पांडवांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. विचार करा भगवंताची ताकद. पुढे याच अक्षय पात्राच्या जोरावरती पांडव 12 वर्षे जंगलात राहिले. अक्षय पात्रातून अन्न खायला म्हणजे भगवंतांनी मदत केली. एवढंच नाही तर गोरगरिबांना अन्नदान पांडवांनी त्या ठिकाणी केलं. 10 दिशेला ज्या ज्या दिशेला पांडव जात होते जंगलामध्ये, त्या दिशेला अक्षय पात्रातून अन्न गरिबांना मिळत होतं. हजारो साधू ऋषींनी त्या ठिकाणी अन्नदान केलं. या अक्षय पात्रातून आणि अक्षय पात्र मिळण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा दिवस किती महत्त्वाचा आहे. आपल्या पूर्वजांचे कर्ज फेडण्याचा दिवस. त्यासाठी पूर्वजांचे स्मरण करा. तसेच दक्षिणेकडील प्रांतात या दिवसाची वेगळी ओळख आहे. त्यांच्या मते या दिवशी कुबेर, भगवानाच्या दरबाराचा खजिनदार, यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते. कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले. कुबेराने लक्ष्मीजींकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले. तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला. म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीजींची पूजा केली जाते. लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे, म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्राची पूजा केली जाते, ज्यामध्ये विष्णू लक्ष्मीजींसोबत कुबेराचेही चित्र असते. महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले. या अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे. या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली होती. अक्षय तृतीयेमागे हिंदूंची आणखी एक रोचक श्रद्धा आहे. श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त 4 तांदळाचे दाणे होते. तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले. पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले. त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी पूर्ण केले. तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले. भारतातील ओरिसामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस शेतकऱ्यांसाठी खूप शुभ मानला जातो. या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू लागतात. ओरिसातील जगन्नाथपुरी येथूनही या दिवशी रथयात्रा काढली जाते. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. भागीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूंच्या पवित्र सणात समावेश होतो. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे देखील नष्ट होतात. हा दिवस माता अन्नपूर्णा, स्वयंपाकघर आणि पाककला म्हणजेच अन्नाची देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भंडारा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान देखील मागितले जाते. अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव देखील वाढते. तुम्हाला जर ही अक्षय तृतीयेची कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.